आता तुमच्या विचारताय मी नंतर विचारा आज अरे ठीक आहे ना विचारा तुम्ही काय विचारा काही दिवसापूर्वी एक बातमी अरे थांब बातमी लावा काय लावते आज 2 दिवसापूर्वी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्यानंतर माननीय मंत्री महोदयांना मी भेटून विनंती केली होती की आपण मावळ तालुक्यातील लोणावळा आणि ठाणे वडगाव मावळ या ठिकाणच्या दोन्ही उपजिल्हा रुग्णालयाला आपण भेट द्यावी. ते मला सातत्यानं सांगत होते की सुनील मी तुझे हॉस्पिटल पाहिलेत पण ते प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं. मला यायचे पाहिला. सरकारी हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने असले पाहिजे त्याकरता मी आग्रही आहे. आणि खरोखर मला आंबेडकर साहेबांचं देखील मनापासून कौतुक करावंसं वाटतं. एक डायमॅनिक जसं आपण म्हणतो की त्या पद्धतीचे माननीय मंत्री महोदय आहेत. सर्वसामान्य कुटुंबातून पुढं आलेलं व्यक्तिमत्व आहे. सर्वसामान्य कुटुंबाच्या जनतेच्या प्रश्नाची जाणीव असलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि आज राज्याचं आरोग्य खातं एक पारदर्शकपणाने ते पार पाडताना आपण सर्वजण पाहतोय. माननीय मंत्री महोदय मी तुमच्या तोंडावरती कधी स्तुती केली नाही परंतु मी आवर्जून सांगतो की शिवसेनेच्या मंत्रिमंडळातले माझे आवडते मंत्री कोण आहेत तर ते आंबेडकर साहेब आहेत आणि त्याच पद्धतीनं सामंत साहेब. हे 2 मंत्र्यांना मात्र मी नक्कीच माझे आवडते मंत्री म्हणून मी कायम त्यांच्याकडे हक्काने जातो. आणि तेही कधी मी मंत्री आहे असं त्यांना कधीच आविर्भाव कधी मला पाहायला मिळाला नाही. एक मैत्रीचं मित्रत्वाचे नात्यासारखे जपणारी मंडळी आहेत. तर माझ्या ग्रामीण भागातल्या जनतेसाठी तुम्ही या ठिकाणी आलात. आगामी काळात या हॉस्पिटलच्या काही सुविधेच्या बाबतीत आपल्या सर्व प्रशासकीय टीमनं किंवा डॉक्टर्सनी माझ्या सहकाऱ्यांनी ज्या काही सूचना केल्यात त्यामध्ये काही बदल आपल्याला करावे लागले किंवा काही पदभरती करावी लागेल याकरता देखील आपण जो काही सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. एक लोकप्रतिनिधी म्हणून या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगली सुविधा मिळावी. इथं आलेला व्यक्ती चांगल्या पद्धतीनं उपचार घेऊन बाहेर पडावा ही जशी तुमची अपेक्षा आहे तशीच तुमच्यासोबत मी या तालुक्याचा एक प्रतिनिधी म्हणून तुम्हालाही कुठं कमी पडणार नाही. आरोग्याच्या सुविधेमध्ये तुम्हाला या तालुक्यातनं खूप चांगला रिझल्ट देण्याची जबाबदारी माझी देखील असेल एवढंच तुम्हाला आश्वासित करतो. पुन्हा एकदा आज आपण या ठिकाणी आवर्जून आलात. मी मनापासून माझ्या सर्व मावळच्या जनतेच्या वतीनं सर्व इथल्या अधिकारी स्टाफ डॉक्टर्स लोकप्रतिनिधींच्या वतीनं स्वागत करतो. धन्यवाद. त्यांचं बोलणं झालं तुम्हाला काय त्याच्यापेक्षा अगोदर बोलतो म्हणजे सोल्युशन साहेब तुमचं अभिनंदन केलं. मावळच्या आमदारांनी फार मेहनत करून 2 उपजिल्हा रुग्णालय उभं केले पण या उपजिल्हा रुग्णालयामध्ये PM हाऊस पाहिजे कारण सर्व विषदनासाठी इथून म्हणजे वाघमारे एक मिनिट ऐका ना. मग आता तुम्ही काय होतं मुद्दे जो तुम्हाला नाही दिसत आता तुमच्या समोर काम चालू आलेलं बघताय तुम्ही. PM रूम करता आपल्याला मागच्या 6 महिन्यापूर्वी आपलं इलेक्शन वर्षभरापूर्वी इलेक्शन झालं त्यानंतर मंत्री महोदयांनी मिटिंग लावली. जे पैसे DPDCतून मिळतील ते DPDCतून नाही मिळत ते राज्य सरकारकडून. आता PM रूम परत तिथं आपल्याला PM रूमच्या ऐवजी पलीकडची 20 गुंठे जागा आपण एक्स्ट्रा आपण जी बघितली की ती 20 गुंठे जागा आपल्याला ती मिळते तर आपण अजून एरिया मोठा करू. PM रूम असेल तिथं तुमची व्यवस्था कशी होईल त्याचं काम चालू आहे. फुटिंग खोदायचं काम चालू आहे. जे चालू आहे ते चालू म्हणा ना. जे नाही येते मागा ठीक आहे. आता हे बांधताय ना तुम्ही. जे नाहीये ना किंवा जे होणार नाहीये ते मागा तुम्ही. विचारायचं 102 जी अँब्युलन्स आहे 102 पण आहे तर 102 चे बरेचसे अँब्युलन्स धारक जे आहेत जे चालवणारे ड्रायव्हर आहेत तर त्यांचा पगारचा प्रश्न आहे. याला अनेक महिन्यापासून पगार मिळाला नाहीये. काही जो पगार मिळतो तो कॉन्ट्रॅक्टर जे आहे ते कॉन्ट्रॅक्टरला निम्मा पगार जातोय आणि थोडाच पगार त्यांना जातोय. त्यांचं कुटुंब चालणार कसं? त्यांना तेवढा सुद्धा मिळाला नको. अरे त्यांनी कधीतरी तक्रार द्यायला पाहिजे ना ज्याला पगार मिळाला. बरेचशा कामाला बोलतो तक्रार तुमच्याकडे नाही हो कारण त्यांच्या हक्काचा विषय आहे. पगार बघा 10 किंवा 15,000 रुपये पगार असेल. आम्ही जर त्यातले पण पैसे कट करून घेत असतो तर आम्ही किती मूर्ख लोक असतो. आपण त्याच्यापेक्षा मूर्ख कोण असेल तर तो ते सगळं निमूटपणानं सहन करणार. मी तुम्हाला सांगतो अख्ख्या महाराष्ट्रातली सगळी चौकशी मी लावली.
कदाचित त्याच्यानंतर अनेक लोक त्यांच्यावर कारवाई होतील, एजन्सी ब्लॅकलिस्टेड होतील, FIR दाखल होतील, आमचे अधिकारी सुद्धा सस्पेंड होतील. त्याला कारण असं आहे, कारण काल हाऊसमध्ये सुद्धा विषय अरे पोरांना पगार मिळाला पाहिजे ना, त्यांच्या हक्काचं जे आहे ते तर आम्ही हिरावून घेत असलं तर किती वाईट आहे. पण मुळातच काय बघा, परमनंट माणसाला 1.5 लाख पगार आहे आणि याला 15,000 पगार आहे. त्या 15,000 बी त्याच्या हातावर जर 7,500 ठेवत असेल तर आमची काय ती जबाबदारी आहे की नाही. म्हणजे माझी विनंती आहे की जे लोक असतील त्यांनी त्यांच्या तक्रारी पण द्या. कारण काय होतं की त्या सगळ्यांना असं वाटतं की आपण झोपून राहावं आणि कोणीतरी आपल्याला न्याय द्यावा. तसं नको व्हायला. दुसरा एक प्रश्न असा आहे की बऱ्याचशा PSC सेंटरच्या आहेत त्या ठिकाणी जे रुग्ण असतात, बाहेरचे रुग्ण असतात, त्यांना जेवण देण्याची व्यवस्था आपण शासनाने केलेली आहे. पण गेल्या अनेक महिन्यापासून त्यांना त्यांचा पैसे न मिळाल्यामुळं त्यांचं काय झालं की त्या काही ठिकाणी ते जे अन्न आहे ते अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. अशा परिस्थितीमध्ये काही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मावळातलं विचार मला मावळात नाही. मावळामध्ये पण पौर्णिमेला सारख्या ठिकाणी काही ठिकाणी असं घडलेलं आहे. हे सध्या अन्न चालू आहे पण काही ठिकाणी घडते. नाही मावळात कुठे सांग. नाही मावळामध्ये नाही कुठे महाराष्ट्र मावळात जाऊ नको घेऊ ते माघारी घे बाबा. मी नाही ऍडजस्ट करणार आपल्याला. मंत्री महोदय असते मगाशी मंत्री महोदयांनी ते डिश पण पाहिली जेवणाची. त्यांनी म्हणले की लक्षात आलं मी बोलतो. मंत्री महोदय, आपण आता आढावा घेतला, त्या आढाव्यामध्ये आम्ही उपस्थित होतो म्हणून त्या अनुषंगाने काही प्रश्न विचारतो. मावळ तालुक्यातलं हे प्रमुख उपजिल्हा रुग्णालय आमदार साहेबांच्या काळात चालू झालं. साधारणतः 40-43 कोटीचा निधी वापरून या रुग्णालयाची उभारणी झालेली आहे. 4 ऑक्टोबरला दादांच्या हस्ते त्यावेळी उद्घाटन झालं. त्याच्यात तब्बल 3-4 महिन्यांनी रुग्णालय कार्यान्वित झालं होतं. या मधल्या काळात काहीच नव्हतं. त्याच्यानंतर जेव्हा ही बातमी पेपर आउट झाली तेव्हा तिथल्या रुग्णालयाचा स्टाफ इथं हलवला. त्याच्या अगोदर अण्णांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे या ठिकाणी आरोग्याची एक शिबिर पूर्ण पडलेलं होतं. म्हणजे कॅपॅसिटी काय आहे या रुग्णालयाची ती कळून आली होती. पण त्या कॅपॅसिटी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अद्यापपर्यंत शासनाच्या माध्यमातून झाला नाही, अशी आमची डायरेक्ट तुमच्याकडे तक्रारी. याचं कारण आता जेव्हा या ठिकाणी रुग्ण येतात त्या रुग्णांना पहिली गोष्ट तिष्ठत खावं लागतं स्टाफ नसल्यामुळं. पहिली आग्रही मागणी आहे की तत्काळ स्वरूपामध्ये या ठिकाणी स्टाफची मागणी पूर्ण झाली पाहिजे. आणि त्याला जोडून की अनेक मुद्दे आहेत. म्हणजे की आता समजा एखादा बेसिक चेकअपला आला, रक्तलघवी चेकअपला आला ना, तरी त्या व्यक्तीला रिपोर्टसाठी 1 ते 2 दिवस थांबावे लागत असेल तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाहीये. मग नाईलाजाने तो व्यक्ती इतर खासगी ठिकाणी जातो. सरकारी रुग्णालयात आलेला व्यक्ती रेफर होऊन खासगी ठिकाणी जातो, ही त्याच्यात 3री तक्रार आहे. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी होतात. त्याचा मेन मुद्दा आहे की संसाधनांची पूर्तता नसणे. आमची अपेक्षा आहे की आज हे रुग्णालय वर्षभर झाल्यानंतर कार्यान्वित होत असेल तर इथं पहिला निर्णय आपण हा स्टाफच्या संदर्भातला घेतला पाहिजे. नाही स्टाफ नाही म्हणजे आता स्टाफची पदं सगळी भरलेली आहेत. मग MS तुमचा स्टाफ जातो कुठे? स्टाफ कुठे? सगळी पदं भरलेली आहेत, मग स्टाफ कुठं असतो? आपल्याकडं मला एक सांगा, समजा 1 वर्षामध्ये आपल्याकडं ब्लडचे किंवा लघवीचे सॅम्पल दिले, त्याचे रिपोर्ट आपण किती लोकांचे दिलेत, किती लोक या ठिकाणी टेस्टिंग लागते, याचा काही रिपोर्ट अहवाल असेल तर लॅब टेक्निशियन HLL आले का? लॅब टेस्टिंग 1 वाजेपर्यंत असतो. अरे मग आज मंत्री महोदय तर 1 वाजेपर्यंत काय त्याचं? पुण्यामध्ये कोणतरी आपण कोण आहात? लॅब टेक्निशियन. लॅब असिस्टंट त्याच्यावर पहिला कारवाई करा. अच्छा. मागे एक रुग्ण होता, त्या रुग्णाचं काय झालं की त्यांना आधी औषध जो मागे एक रुग्ण होता त्याला आपल्या हॉस्पिटलमधून औषध बाहेर आणायला सांगितलं त्यांना. म्हणजे चिठ्ठी लिहून दिली आणि प्रिस्क्रिप्शन दिलं आणि ते बाहेरून आणा म्हणून त्यांना सांगण्यात आलं. रिफर करणं ना, बाहेरून आणा हे रिफर करणं बंद झालं पाहिजे. कारण मावळ तालुक्यात इथं जो रुग्ण येतो ना सर, लिटरली 40 किलोमीटर दूरवर 40-50 आपल्याला कल्पनाही नसेल. मी जबाबदारीने सांगतो की अनेक ठिकाणी अशी गावं आहेत, आमदार साहेबांना माहिती आहे, त्यांनाही बाहेर रेफर केलं जातं. आज हे नाही झालं पाहिजे. आज सुविधा 2026 आहे. पूर्ण 1 वर्षामध्ये याच्यात प्रगती काही नाहीये. याच्यावरती खरं तर काम झालं पाहिजे. आता झालं. मंत्री साहेब, दुसरं एक आहे सोनोग्राफी सेंटर जे आहे, सोनोग्राफी सेंटरवर ह्यांचा वचक पाहिजे. दिवसा ढवळ्या स्त्री म्हणून जे आहेत तिथे डिटेक्ट करतात आणि ते संपवण्याचं काम मावळ तालुक्यामध्ये अनेक सोनोग्राफी सेंटर आहेत. तर त्या बाबतीमध्ये हे जे तुमचे जे काही जिल्हा शल्य चिकित्सक आहेत यांनी सोनोग्राफी सेंटरला दर आठवड्याला जे काही चेकिंग करणं आहे. एक तर स्त्री भ्रूण हत्या होत असल्यामुळे मुलींची संख्या कमी होते. यासाठी यांच्याकडनं त्यावर स्टिंग ऑपरेशन नाही.
सर त्रैमासिक तपासणी असते त्यामध्ये सर 3 ठिकाणी आपण ऑनलाईनच आहे तिथं केस केलेलं आहे सर. नाही, त्या त्याचा regular मुद्दा तपासून समजून काय घ्या भेटणार की नाही. आता regular तपासून भेटणार. काय झालंय दुर्दैवानं आता बघा की अशा पद्धतीचे खूपच प्रकार वाढवायला आपण आता पीसीपीएनडीटी ऍक्ट केलेला आहे, त्याच्यात आपण ते 1 लाख रुपये आता दिले Decoy case. डिकॉय केसला देतोय, सर, आम्ही खबरीला परवा पण पैसे एक, देतोय. 3 केसेस तुम्ही वाढवा ना, इन्स्पेक्शन वाढवा. तुमच्याकडे कोण बिन काम करते ते एमएस अप्रोप्रिएट ऑथॉरिटी एमएसला भरपूर असे बघा कसं आहे शासकीय अधिकाऱ्याचं काम हे त्याच्या फक्त प्रभावानं आणि सातत्यानं मॉनिटरिंग लोकांच्या लक्षात 15 दिवसापूर्वी आपण सर शिरूरला 15 दिवसाला regular. नाही पकडली. सर मला एक प्रश्न आहे. इथून पुढे लो, एक चर्चा आहे, माध्यम जरी असलो तरी एक चर्चा तुमच्या कानावर घालतो, त्याची तुम्ही तपासणी करावी. काही चांगल्या जे डॉक्टर्स आहेत त्यांचे खाजगी क्लिनिक आहेत बुवा, अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांचं चित्र तिकडे देहाने ते इथे त्याची तुम्ही तपासणी करायची आमची अपेक्षा आहे. आणि हे रेफर करतात सह्याद्री, जहांगीर, जिथून जास्त कमिशन तिथं जास्त पेशंट पोहोचला जातो. यामुळे सर्वसामान्य माणसाला दवाखान्यामध्ये जायचं म्हणलं तर धसकी येते. काही जण म्हणतात दवाखान्यात जाण्यापेक्षा आजार अंगावर काढतात. तर सरकारी डॉक्टरनी जर व्यवस्थित उपचार दिले तर त्यांची लूट होणार. मग या बाबतीमध्ये जे काही सरकारी नोकरीत असणाऱ्या डॉक्टरनी खाजगी दवाखाने चालू करणं किंवा रेफर करणं, हा डॉक्टर छान आहे तुम्ही इकडे जा, हे असे प्रकार होतात. ह्याच्यावर तुम्ही आळा आणला पाहिजे. ठीक आहे आता 108 रुग्णवाहिकेच्या संदर्भातलं मागाशी बोलताना देखील तुम्ही त्यावरती सिरियसली जाता म्हणून सांगतो. रुग्णवाहिका 1-1.5 तासांनी येते, त्याच्या अगोदर इथे जे एनजीओच्या रुग्णवाहिका आहेत त्याच्या अगोदर लवकर जातात. ठीक आहे, सेवाभावी वृत्तीने म्हणजे करतात. तुम्ही काम काय करताय असा माझा प्रश्न नाही आहे. नाही सर, बरं का? माझं वाईट पूर्ण आहे. लक्ष आहे. जास्त घ्या. मी पूर्ण डिस्टर्ब लक्ष करतो, आहे. एक मिनिट साहेब. ही वस्तुस्थिती आहे. काय झालं तुम्हाला सांगतो, आम्ही काही CSR मधून किंवा आपल्या फंडातून ॲम्ब्युलन्स दिल्यात. त्या ॲम्ब्युलन्स सगळ्या हॉस्पिटल लावून येत आणि इथलं रॅकेट असं ॲम्ब्युलन्सचं, एखादा ॲक्सिडेंट झाला की आपली ॲम्ब्युलन्स जायच्या आधी तिथली बाहेरची ॲम्ब्युलन्स जाते आणि तिथून त्या हॉस्पिटलला प्रायव्हेट जिथं आहे तिथं जाणार आणि पेशंट. त्यांचं बिल पण सांगा ना. आणि 8,000 15,000 10 किलोमीटर 5 किलोमीटर 102 चं कोण काम बघते आता इथं? हा? अरे बाबा 6 PSC नाही, आपण तो आता नवीन जे सुधारणा केली फक्त त्या पुरतं न राहता आता सगळं व्हायला लागला उपयोग. आता हे अशा प्रतिक्रिया आल्या तर मग आपण शाबासकी घेऊन जाऊ. साहेब तुम्हाला सांगतो, माझ्या स्वतःच्या मी व्यक्तिगत 2 ॲम्ब्युलन्स आहेत व्यक्तिगत. त्याच्यावरती 1 मिनिट थांबा, त्याच्यावर ड्रायव्हर डिझेल मेंटेनन्स सगळं मी करतोय, पण त्या ऑपरेटच होत नाहीत. टोल नाक्यावरती मेन हायवे रोडला उभी केली आणि इथं वडगावला उभी हायवे रोडला आहेत. फक्त तुम्ही फोन केला तर 10 मिनिटात त्या गाड्या जातील. मग त्याचा ऍक्सिडेंट झाला ना, आपण इकडे फोन करायच्या आधी प्रायव्हेटची ॲम्ब्युलन्स तिथं भरती, ते प्रायव्हेटवाल्याकडनं तो दवाखान्यात गेला त्याचा बिल किती होईल, तर त्याचा तो बिल भरतपर्यंत पेशंट सुटत नाही. काम शिटवला ते मुक्त होतं. त्या कामशेत पट्ट्यामध्ये ऍक्सिडेंट झाला की पहिला आमच्या इथं खूप patient मोठं रॅकेट आहे. आणि त्याच्याकडे जर नाही नेला पेशंट, नाही मग आम्ही नाही घेणार, डायरेक्ट संध्या ॲम्ब्युलन्सला त्याच्याकडे न्यायचं तरच हे घेणार. कुणाकडे? ते मुद्दा कामशेत नाही, XYZ. खाजगी दवाखान्यात बऱ्याच ठिकाणी थोडक्यात ते अनेक ठिकाणी तेच नाही, एकच थोडीच आहे. नाही, बऱ्याच ठिकाणी असं बऱ्याच hospital. तळेगावचे पण काही हॉस्पिटल आहेत. ठीक आहे, आता बात हा विषय. एक अन्य शेवटचा प्रश्न ना, जे मंत्री साहेब, मुंबई पुणे महामार्ग आहे, द्रुतगती महामार्ग आहे, रेल्वे अपघात आहेत. इथं अपघात झाल्यानंतर पत्रकार म्हणून आम्ही जेव्हा 108 ला फोन करतो ना, अक्षरशः आम्हाला त्या 108 ची 102 ची चीड येते. त्यापेक्षा खाजगी येतो आणि तो खाजगी आला ना, पुढे त्या पेशंटचं सांगितलं आता बोललं नाही. आमच्यापर्यंत येत नाही. तर जर तुम्ही राज्य स्तरावर जर ह्या ठिकाणी जे काही उपजिल्हा रुग्णालय आहेत त्या ठिकाणी जर रुग्णवाहिकेचा संपर्क नंबर असेल, समजा फोन केला, ज्या भागात जवळ पडेल लवकर जीव वाचला तर बरं होणार आहे. नाहीतर डोळ्यात एकच प्राण जातात. ते ठीक आहे, चला. एक शेवटचा मुद्दा फक्त. मावळ तालुक्यात ही जी उपजिल्हा रुग्णालय आहेत ही साधारणतः 40 किलोमीटरच्या परिघामध्ये येतात, पण त्याच्याही पलीकडे जाऊन प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, ज्याच्यावरती तुम्ही बोलत होता PSC सेंटर, आणि उप आरोग्य केंद्र जे प्रत्येक गावात किंवा 4 गावांना मिळून एक असतात, त्यांची अवस्था एकदम दयनीय आहे. एक तर काही ठिकाणी नाहीच आहे आणि जिथं असली पाहिजे तिथं ती नाही येत. उपजिल्हा रुग्णालयात येण्यापूर्वी ताप, थंडी, खोकला, सर्दी ही जे बेसिक आजार आहेत याच्यासाठी 10-12 गावांमध्ये एक दवाखाना असणं अपेक्षित आहे ना. मावळ तालुक्यात याचे 3 ग्रामपंचायती, 100च्या वरती गावं आहेत. ह्या गावांमध्ये 5 गावां मिळून तरी एक छोटंसं उपकेंद्र असेल ना,
त्याची कुठली योजना असेल तर त्याची प्रभावी अंमलबजावणी मावळ तालुक्यात व्हावी आणि ते उभारण्यासाठी उपकेंद्र सीएचओ आहेत ना आपली, सीएचओ पण सगळीकडे आहेत ना. नाही, उपकेंद्र आकडा सांगा ना सर. आकडा सांगा. मंत्री साहेब आले म्हणून आले तुमच्याकडे आम्ही 100 वेळा फोन करून इथली मी प्रत्येक वेळेला फोन माझ्या बाबतीत नाही करायचं. मी प्रत्येक वेळेस फोन उचलतो, रिस्पेक्ट देतो आणि ते काम पूर्ण करून टाकतो. असं माझी पद्धत आहे कामाची. सांगा तुम्ही. मी ज्या भागात येतो ना त्या 12-13 गावांमध्ये 40च्या त्या पाट्यामध्ये आहे का सर एक एक सुद्धा रुग्णालय तुमची यक्षाला आलं ना काय आहे ते पुढं ते बघा. एक मिनिट आता. सर आपल्याकडे आता मावळमध्ये 39 उपकेंद्र आणि 6 पीएच आहे. हे 2001च्या ज्या लोकसंख्येच्या आधारित सेन्ससनुसार आहे. यांची म्हणणं रास्त असल्यामुळे आपण मध्यंतरी पुरवठा आराखडा केला सर. मध्यवर्ती लोकसंख्या आता मार्च 2025 ची येते. मावळ तालुक्यातून 19 उपकेंद्र आणि 2 प्राथमिक आरोग्य केंद्र प्रस्तावित केले. आपण शासन स्तरावर तो प्रस्ताव अख्ख्या पुणे जिल्ह्याचा पाठवलाय. 39 कार्यान्वित आहेत तुमच्या हिशोबाने. 39 पैकी 19 ठिकाणी जागा ग्रामपंचायतीकडे नाहीये. आता किती आहेत? आणि बोललेले 39 आपले कार्यान्वित आहेत, मंजूर आहेत. मंजूर आणि कार्यान्वित मध्ये फरक आहे ना. सीएचओ किती आहेत आपले तालुक्याला? सीएचओ किती आहेत? प्रायमरी हेल्थ 30 ठिकाणी तरी आहे ना आपल्या 30 ठिकाणी कार्यान्वित आहे. हो. आम्ही आता फक्त ऐकून घेतो. आहे ना सर? तुम्हाला आम्ही त्याची यादी ठिकाणं पण देऊ. यादीच नाही. आम्ही तेच सांगतो सर, कागदावरती नका बोलू, तुम्ही वास्तवात बोला ना. विशाल ऐक ना, आता त्यांनी जे सांगितलं ना, सीएचओ त्याच्यावरती तुम्ही रिपोर्ट करा. सीएचओचा आम्ही आढावा देतो सर. 30 तर सांगतो तुम्हाला. त्या पद्धतीने ठीक आहे, आता बास आता जाऊ दे. पीएम करणारे जे कटर असतात ना यांच्याकडे किती मंजूर आहेत बघा. शाबास. सगळे रिक्त आहेत. किती मंजूर, किती कार्यान्वित आहेत सांगा. कटर किती आहेत तुमच्याकडे पीएम करणारे नाही, जेवण करायचं ना. चला आता मला जरा परवानगी द्या. साहेब तुम्ही सारखं सारखं आमच्या आमदार बासे. ठेवा. एक नंबर आमदार आहेत आमचे. ते गाणं आहे ना, सुनील अण्णा नंबर 1. म्हणजे खरं तर आजच्या या भेटीच्या निमित्ताने मी पहिल्यांदा आमदार साहेबांचं अभिनंदन करेन की ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर इथे उभा केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सहभाग घेतला, त्यामुळे ते चांगलं झालं. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी तुमचा आदर्श घ्यावा, अशा पद्धतीचं आव्हान मी आज महाराष्ट्रात पैसे आपण भरपूर खर्च करतो, परंतु त्या पैसे खर्च करत असताना तिथं जर लोकप्रतिनिधी समाजानं लक्ष नाही दिलं तर मग काम चांगलं होत नाही, दर्जेदार होत नाही. कॉन्ट्रॅक्टरसाठी आम्ही काम करतोय की कशासाठी असा प्रश्न चालला. पण इथं मात्र तुम्ही ज्या पद्धतीने ते उभा केले ते खूप चांगलं आहे. विशेषतः एक बैठक त्यांनी माझ्याकडे आग्रह करून मागच्या 3-4 महिन्यांपूर्वी आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये जे तुम्ही आता मुद्दे मांडले तेच सगळे मुद्दे त्यांनी मांडले. मला वाटतं त्यावेळेला त्या MST भरती झाली, त्यानंतर परत आणि कोणी मगाशी सांगितलं आपण घ्यायला त्याची सुद्धा झाली आणि मग त्यानंतर परत त्यांचा आग्रह होता की इथं सिटी स्कॅन सुद्धा भरले आणि मग त्यावेळेला त्यांनी एक सांगितलेलं मला आठवतोय, म्हणूनच मी खरं म्हणजे आलो. ते म्हणते की सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये मी माझी सुद्धा टीम दिली, काही CSR मधून दिली आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही ते सगळं चालवतो. आता असं तरी होत नाही, लोकप्रतिनिधी एवढा म्हणजे पदरमोड करून अशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपले सगळे यंत्रणा उभा करते असं होत नाही. त्यामुळे ते बघावा हा सुद्धा उद्देश आजच्या येण्यामागे होता. मी मनापासून सन्माननीय आमदार साहेबांचं या निमित्ताने आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं मी अभिनंदन करतो की अशा पद्धतीने प्रत्येकाने सहभाग केला. या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मानित डेप्युटी डायरेक्टर, सन्मानित सिव्हिल सर्जन, पंचायत समितीच्या नूतन सभापती, उपसभापती, सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांनी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावली असे आमचे सगळे पत्रकार. पण ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. तुम्ही बोलल्याशिवाय आम्ही सुद्धा ते आम्हाला करण्याचं कसं आहे की इथला हार घेऊन आम्ही पुढं चहा करून गेलो असतो तर आम्हाला कसं करणार होतं. मला 2 गोष्टींवरती त्यांना बोलायचं आहे. पहिल्यांदा एक पार्ट आहे की या हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या सुधारणा झाल्या पाहिजे त्या दोन्ही सुधारणांच्यासाठी अगदी सक्तीने रेडी तुम्ही परत आता हे आटोपल्यानंतर अण्णांच्यावर बसायचं. गाडी मंजूर 8ची येत नाही, गंभीर कारवाई झाली पाहिजे. IPHSच्या सगळ्या डॉक्टर्सची यायला पाहिजेत, सगळे डॉक्टर हजर झाले पाहिजे. ज्या ज्या काही सगळ्या इथं उपलब्धता पाहिजे त्या मस्ट बी असल्या पाहिजे. आपण इथं आलोय आणि अण्णांनी इथं ज्यावेळेला बोलवलं तेव्हा त्या सगळ्याचे रिझल्ट मिळाल्यानंतर तुम्ही अण्णांच्या बरोबर एकदा चहा प्यायला अण्णा माझ्यावर तुम्ही यायचं. मला असं वाटतं भगवान पवार CST त्याच्याबद्दल करायला जे काम करायला पाहिजे. विशेषतः HLLची लॅब 3 दिवस येत नाही, काहीतरी वाटलं पाहिजे तुम्हाला CS ला, डेप्युटी डायरेक्टरला. आपण या सगळ्या गोष्टींच्या सेवांमध्ये जर काय अशी आपण दुर्लक्ष करत असू तर अजिबात अपेक्षित नाही. दुसरा पार्ट आहे की आपल्याकडच्या सर्व्हिसेस सुद्धा ज्या आहेत त्या लॅबच्या त्या ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये जर काय अशा पद्धतीच्या होत असतील गोष्टी तर ते सुद्धा अजिबात अपेक्षित नाही.
दुसरा मुद्दा आणखीन असा आहे की इथं आता आपल्याला जे काय तुम्ही सांगितले की रेफरल करण्याचा जो काही प्रकार आहे, तर रेफरल करण्याची गरज नाही. इथंच आपले डॉक्टर्स एवढे चांगले असले पाहिजेत की त्यांनी जरा सुद्धा कुठं अशा पद्धतीची चूक दुरुस्ती करू नये, याची जबाबदारी तुमची आहे. जर अशी तक्रार आली तर तात्काळ त्याच्यावरती कारवाई करू आणि आपण त्या सगळ्या गोष्टींच्यावरती पुढे जाऊ. आता आणखीन एक मुद्दा असा होता की महात्मा फुले आरोग्य योजना ही जी योजना आहे, त्यांना माझी विनंती आहे, मी सगळ्याच आमदार महोदयांना विनंती केली, अजून या कोऑर्डिनेटरनं जर तुमच्या सगळ्यांकडे जायला सांगितलं, सगळ्या PSC लेवलला सुद्धा ही MJPGYची योजना आपण करतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या डॉक्टर्सना सुद्धा चांगल्या पद्धतीच्या आपण इन्सेंटिव्ह दिले. त्यामुळे जसं त्यांनी प्रायव्हेटला रेफर करायला पाहिजे ते करायची गरज नाही, त्यांनाच तिथे इन्सेंटिव्ह मिळते, त्यामुळे ते हौशेने करतील. 5 सेकंड असं आहे की त्या सगळ्या योजना मोफत आपल्या लोकांना मिळतील आणि PSCला सुद्धा साधारणतः 30 ऑपरेशन्स आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची आपण मोफत करू शकतो. आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजना या 2 योजनांचं आपण कॉम्बिनेशन केलं आणि माझा विश्वास आहे की महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचं चित्र बदलेल अशा पद्धतीच्या योजनांचं काम आहे. फक्त माझी विनंती आहे की ते प्रभावीपणाने तुमच्याकडे राबवलं पाहिजे. आता विशेषतः मॅडम जरा उठून उभा राहतो करतात. किती वर्ष तुम्ही इथं आहे? दुर्दैव नाही का? पहिला त्यांचा रिपोर्ट करा. आमदार महोदयांची प्रत्येकानं भेटलं पाहिजे, त्यांच्याकडनं सूचना घेतल्या. आमदारच नाही, सगळ्यांना भेटा, तुम्ही पत्रकार भेटा, सगळे लोकप्रतिनिधी भेटा, सभापती. अरे ही योजना दोघांची माहिती घ्या. अरे हे कसं आहे लक्षात घ्या, ह्या साहेब मी यांना प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा तुम्ही तुमच्याकडे जा, लोकांकडे जा, ह्या सगळ्या गोष्टी. आणि या योजना जी आहे याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. आता ही योजना जेवढी प्रभावीपणे आपण चालू तेवढा त्याचा फायदा असा होणार आहे की महाराष्ट्रातले सगळे लोक, म्हणजे माझं तरी म्हणणं आहे आणि माझा दावा आहे, जर आम्ही यशस्वीपणे हे केलं तर प्रायव्हेटवाले लोक माझ्यावरती आणि आमदारांच्यावरती मोर्चा घेऊन येतील. अरे आम्हाला गिराईकच मिळणार, एवढं आम्ही काम करू, कारण इन्सेंटिव्हच एवढा द्यायला पाहिजे. अगदी चांगल्या पद्धतीचं काम करतोय, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही PSC लेवलपर्यंत 100% वगैरे अण्णांच्या PSC पर्यंतचे सगळ्या सर्व्हिसेस त्यांना घ्या आणि उद्घाटन करा, तर मला बरं वाटेल. रजिस्ट्रेशन नाही, काम किती होते मॅडम आता काम किती आहे जरा सांगा फक्त सांगा. एक मिनिट नाही काम प्रत्येक PSCने 5-5, 7-7, 8-8 पिरियड घ्यायला सुरू केले सर. मी असं म्हणतोय की तुम्ही टार्गेटेड काम घ्या अण्णांच्या बरोबर. इथं ते झालं अण्णांच्या मतदारसंघात, म्हणजे सगळ्या मतदारसंघात सगळ्या आमदार महोदयांबरोबर जा आणि टार्गेटेडली तुमचं काम झालं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे रिपोर्टिंग CS आणि आपण करा. त्याचा फायदा असा होणार की सगळे लोक, जसं आपण सांगितलं की शहरात यायची गरजच नाही, छोटे छोटे ऑपरेशन्स तिथंच जर झाले आणि त्याच्या पद्धतीने मोफत झालं तर लोकांना काय पाहिजे. आणि हे आम्ही केलंय, म्हणजे आम्ही ही योजना 10% पैसे खर्च आमच्या हॉस्पिटलमध्ये होतो, कुठं आपल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये, आणि तामिळनाडूमध्ये मात्र 60 ते 70% पैसे हे शासकीय हॉस्पिटलमध्ये होतात. आणि मग त्याचा फायदा असा होतो की इथलं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायला, लोकांना मोफत सेवा मिळण्यासाठी, जे इन्सेंटिव्ह सुद्धा वाढवायला पाहिजे तर ते तिथलं बघूनच आपण वाढवलं. त्यामुळे त्याचा उपयोग व्हायचा असेल तर जसं अण्णांच्या इथे सांगितलं तसं DD तुम्ही सगळ्या आमदार महोदयांच्याकडे जायचं आहे. 1 ते 1.5 महिना झाली इथं आरोग्य मित्र नाही. सर आरोग्य मित्र आपल्या पुण्यामध्ये थोडं आता आपण प्रोसेस करायला घ्यायची ऍक्च्युली. याच्यापेक्षा दुर्दैव काय आपलं? DD तुम्ही आता रिपोर्ट करा ह्या सगळ्या लोकांवर, आणि तू कोण TPA अमुक सगळे असतील त्यांच्या सगळ्यांच्यावरती कारवाई करा. चार्ज ते बघा ना, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्यावेळेला आमदार महोदय एवढं चांगलं उभा करतात तेवढा त्या सगळ्याला बरोबर लोकांना सर्व्हिसेस द्यायची जबाबदारी कोणाची? का नाही तर विचारलं ते म्हणले PC नाही आम्हाला. त्यांनी जी तक्रार मांडली ना, TPA सुपरवायझर गेले वर्षभर PC प्रिंटर स्कॅनर, आता तुम्ही जर QOSला गेला टाईटचं कनेक्शन पण नाही. कुणी द्यायचं ते हॉस्पिटल मी बोला. त्यांनी तक्रार मांडली. कोण आहेत? मित्र, आरोग्य मित्रच होते. इथं आधी त्यांनी सुपरवायझर म्हणजे आमच्या ते ही जी कंपनी आहे ना, TPA आहे. नाही ते तुमचे जे आरोग्य मित्र म्हणजे आहेत ना साहेब, प्रायव्हेट हॉस्पिटलला पण आहेत ना, मागं कुठेतरी बिल बसलेले असतात, आलेल्या पेशंटला पार्ट वेगळा आणखीन आहे. प्रश्न असा आहे, आम्ही आता ही योजना आणली, या लोकांचं पहिली जबाबदारी अशी होती की तुम्ही तुमच्या हस्ते काही उद्घाटन करायला पाहिजे, ते सुद्धा घ्या. आमदार मोदींच्या हस्ते तिथली उद्घाटन घ्या, त्यांना योजना कळू द्या, माहिती द्या. आमदारांना नाही, आमदार ते प्रमुख नेते आहेत आमचे, पण सगळ्या लोकांना कळायला पाहिजे योजना. तुम्ही लोकांनी हे जर केलं नाही तर उपयोग काय तुमचा? मग काय आम्ही TPAला पोचायला बसलोय का तुम्हाला लोकांना पगार द्यायला बसलो? अजिबात नाही चालणार. आणि तुम्ही तरी अजिबात तर मटेरियल देणं नसतं, कशासाठी काम करता तुम्ही? बरोबर नाही. आणि 108चा विषय जो आहे, काल सुद्धा मी परत तुमची भेटली साहेब, काय झालंय मुद्दा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की 108ची सुद्धा अशी परिस्थिती झाली की 1.5 तास 2 तास कुठं गाडी बंद आहे, ह्याचे काय आक्षेप आहे. सिव्हिल सर्जननी त्याचा रिपोर्ट देतात कसं? सिव्हिल सर्जन आरोपी नंबर 1 तुम्ही लोक आहे. सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. आता इथला कुठलाच माणूस म्हणत नाही की 108 आहे. 102 सुद्धा आता आपण असे केले, पूर्वी ती फक्त डिलिव्हरी पुरती मर्यादित होती.
आता आम्ही सांगितले की काही असते तो इक्वल टू 108 जितकं आपल्याला जाता येईल तेवढं जा आणि 102 सुद्धा तशा तुम्ही काम करा. राहिलं त्यांची पगाराची वगैरे विषय ती माझी जबाबदारी आहे. कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी भांडणारा आमदार जो कोण असेल आणि त्यासाठी जे काम करणार असेल तर मी आहे. त्यामुळे मी त्याच्यामध्ये आता असं करतोय की ते सगळे जे लोक कंपनी आहेत त्या ब्लॅकलिस्टेड करणार. आमच्यातल्या लोकांनी ज्याने अशा सह्या केल्या त्याला परवानगी द्याल ते त्यांच्यावरती कारवाई होणार. ते म्हणजे कदाचित सगळं तुम्ही पण वशिला लावायला येऊ नका एवढं मत करा. कारण का एवढं पथ्य पाळलं पाहिजे आम्ही सही करताना की बाबा आम्ही दिलेल्या सर्व्हिसेस योग्य आहेत की नाही खाली त्या बघायला पाहिजे. दुर्दैवानं डाएट असेल, क्वालिटी मेडिसिन असेल, या प्रतीची स्वच्छतेचा विषय असेल आणि या सगळ्या सेवा असतील याच्यामध्ये आम्ही काम करतो की याचा उपयोग होईल. त्यामुळे निश्चितपणे आपण सगळेजण ह्या गोष्टी करूया. आता ह्या सगळ्या गोष्टी आणि इथलं सुधारणा अण्णाने आम्ही सगळ्या पद्धतीने करू. त्यांना सिटी स्कॅन पाहिजे आम्ही दिला, अजून काय काय पाहिजे IPHSचे डॉक्टर्स आता देऊ, बाकीच्या सगळ्या गोष्टी उरलेल्या पण करू. फक्त 2 गोष्टींसाठी मी अण्णांचं अभिनंदन करेन आणि मी तुमच्याकडनं काही शिकून जायचं म्हणता येईल असं म्हणता येईल. जोपर्यंत लोकप्रतिनिधींचा या सगळ्या गोष्टीमध्ये सक्रिय सहभाग होणार आहे, तुम्ही आणि आम्ही जोपर्यंत इथं सातत्याने येणार नाही तोपर्यंत ही सगळी प्रक्रिया पुढे जाणार नाही. आणि मला असं तुमच्याकडनं शिकायचं एवढंच की या अशा पद्धतीने प्रत्येक आमदारांनी पुढे आलं. बऱ्याच ठिकाणी असं होतं की बांधकाम चालू आहे ते बांधकामाकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष नाही, या यंत्रणेला काही फरकच पडत नाही असं जे काही चित्र होते त्याचा तोटा असं होतो. जी काही सगळी मगापासून तुम्ही नाराजी व्यक्त करता की याच्यामुळेच होते की आम्ही सगळी मंडळी किती सक्रियपणे जातोय त्याच्यावरती ते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमचं मी सगळ्या महाराष्ट्रात आता सांगायला की हॉस्पिटली बघा आणि सुनील अण्णांच्या सारखं आपणही काम करा असं मी सांगणार. हे जेवढं खरं आहे तेवढंच आता पुढच्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या कामाची गती वाढवायची असेल तर एका बाजूला त्यांना सगळं जे पाहिजे ते आम्ही देतो. MJPGYच्या माध्यमातून आपण आता सगळ्या पॅकेजेस वाढवलेत, इन्सेंटिव्ह वाढवले, तुम्हाला सगळ्यांना जे काही अपेक्षित असतील स्टाफ पाहिजे स्टाफ दिला. IPHSच्या आता सगळ्या डॉक्टर्सना आज मी COला आमच्या सेक्रेटरीना सांगून आलोय संध्याकाळपर्यंत त्यांचा पगार सुद्धा वाढवणार आहे. म्हणजे त्यांनी रडायची गरज नाही. म्हणजे पुण्यातल्या माणसानं मला इथं यायला मावळला जरा परवडत नाही म्हणायची गरज नाही, पगार पण चांगला देणार. हे सगळं आपण करतोय. आता प्रश्न असा आहे हे सगळं दिल्यानंतर त्याच्या राईट सर्व्हिसेस मला असं वाटतं की जी तुमची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये जरा सुद्धा कोणी हायगे करू नका. शेवटी आपला सगळ्यांचा उद्देश जो आहे त्या उद्देशाप्रमाणे आपण चालू. MVGचं पण जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते पण वेळेवर 3 महिने पगार करत नाही. ठीक आहे. ते सांगतात या सगळ्या गोष्टींच्या कारवाई तुम्ही आज मंत्री मोदींनी जे सांगितलं ना इथून पुढे आता मी पण आहे तुम्ही पण आहे कधी काय दिसलं की HPV काय आले सोशल मीडियावर फार त्याचे ड्रॉबॅक आले की प्रॉब्लेम. 2 मिनिटं खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो काय झालं दुर्दैवानं तुम्ही मंडळींनी सुद्धा काहीतरी जबाबदारी उचलली. दुर्दैवानं होते कसं चांगल्या गोष्टींच्या प्रसिद्धीपेक्षा चुकीच्या गोष्टींना लगेच आपण परदेशी सगळं हे काय आहे हे काय असं विचारतो. मी सुद्धा त्या सोशल मीडियावरचा एक व्हिडिओ बघितला. सोशल मीडियावर काही लोकांनी त्याच्याबद्दलची मतं व्यक्त केली. आज जगातल्या 60 देशांमध्ये HPV वॅक्सिनेशनचं काम सुरू आहे. आपल्याकडे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण ज्या पद्धतीने वाढतंय तो विषय खूप गंभीर आहे. आणि आपल्याला त्यामध्ये ओरल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर विशेषतः मुलींच्या मध्ये महिलांच्या मध्ये सर्वायकल आणि ह्याचा ब्रेस्ट कॅन्सरचा खूपच प्रभाव आहे. जर काही 9 ते 14 या वयोगटातल्या 9 ते 15 वयोगटातल्या जर काही मुलींना आपण या पद्धतीने व्हॅक्सिनेशन केलं तर भविष्य काळामध्ये कॅन्सर त्यांना होण्याचा धोका कमी होतो. यासाठी सगळ्या जगातल्या सगळ्या संशोधकांनी जगातल्या 60 देशांमध्ये तर ते इम्प्लिमेंट अनेक वर्ष करतायत. रेग्युलर आपल्याकडे जसं लसीकरण होते पल्स पोलिओचं आणखी तसं त्यांच्याकडे होते. अजून आपल्याकडे त्या सगळ्या फायनान्शियल सिच्युएशनमुळे सुद्धा आणि बाकीच्या गोष्टींमुळे आपण करत नव्हतो. मोदीजींचा आभार एवढ्यासाठी मानला पाहिजे. मी मंत्री झालो तेव्हा पहिल्यांदा काही जात असं अण्णांना वाटलं की हॉस्पिटल करायला पाहिजे. तसं मंत्री झाल्यावर मला असं वाटत होतं की व्हॅक्सिनेशनचा हा प्रोग्राम जो आहे तो टार्गेटेड म्हणून आपण घेतला पाहिजे. मी सगळं प्लॅनिंग केलं. आमच्या अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठका झाल्या. परंतु झालं असं की त्याचं बजेट खूप वाढलं. 1000-1500 कोटी रुपयाचं बजेट म्हटलं तर मी अजितदादांकडे गेलो, मी CM साहेबांकडे गेलो, मी शिंदे साहेबांकडे गेलो आणि एकूण सगळ्या त्यांच्या बजेटच्या अवस्था बघितल्यानंतर ते म्हणते तसं तुम्ही थांबा आपण फंडची उपलब्धता बघत जाऊया. मी मोदीजींचा आभार एवढ्यासाठी म्हणतो की गार्डा सिंगच्या निमित्तानं अख्ख्या देशातल्या सगळ्या आपण काम केलं. त्याच्यापूर्वी सुद्धा आता बघा पल्स पोलिओची व्हॅक्सिनेशन चालू झालं. त्याच्यानंतर अनेक सगळ्या ज्या गोष्टी झाल्या त्या आपण राईटली मॉनिटरिंग केलं त्यामुळे झाल्या. त्यामुळे यातले जे काही गैरसमज आहे ते कुणाला जरी वाटत असेल तर ते काही चुकीचं आहे. शेवटी हे खूप महत्त्वाचं काम आहे आणि हे जर केलं नाही तर काळ माफ करणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या घरातल्या मुलांसाठी आपल्या भविष्यातल्या सगळ्या नवीन पिढीसाठी खूप आवश्यक अशा गोष्टी आहेत आणि शासनानं खूप चांगलं काम ते सुरू केले. त्याच्यामध्ये अनावश्यक अशा पद्धतीचे जे काही हे समज गैरसमज आहे ते आपण सगळ्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन पुढे करून समजू.
खाजगी रुग्णालय जे आहेत आयसीयू मध्ये जर शिशिगिरी कॅमेरे लावली तर तो रुग्ण जिवंत आहे का मेल्यानंतर पण पैसे घेतात ते पण बाहेर पडत त्यावर काय आता आपण बोलू नव्हे.